हाय हॅलो नमस्कार. मी अमृता, आपल्या अमृता वारे ब्लॉग या चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या खूप छान छान आणि स्पेशल अशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम. तर आता सोशल मीडियावरती खूप जास्त ट्रेंडिंगला म्हणजे चालू आहे की आपली लग्नाची स्टोरी शेअर करणं किंवा म्हणजे चालू आहे की कोणाचं लव्ह मॅरेज, कोणाचं अरेंज मॅरेज, सगळेजण आपल्या आपल्या लग्नाची गोष्ट सांगतायत. तर म्हटलं चला का नको मी पण सगळ्यांना माझ्या लग्नाची गोष्ट सांगू. त्यानिमित्ताने माझ्या पहिल्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणि माझ्या फॅमिलीबद्दल, माझी सासरची फॅमिली, माझी माहेरची फॅमिली आणि माझ्याबद्दल अजून माझे जे ऑडियन्स आहेत, माझे जे फॉलोअर्स आहेत, माझे जे सबस्क्रायबर आहेत, त्यांना माझ्याबद्दल अजून थोडीशी माहिती भेटेल. आणि जे असतं ना कनेक्शन असतं, म्हणजे बघा जरी मी तुम्हाला ओळखत नसले तरी तुम्ही मला ओळखता आणि मला माहिती की मला खूप सारे जण ओळखतात. तर मग माझ्यातलं आणि तुमच्यातलं जे कनेक्शन आहे ना ते अजून थोडंसं स्ट्रॉंग होतं. म्हणजे की जरी आपण एकमेकांना ओळखत नसलो, बघितलेलं नसलं तरी समोरच्या माणसाबद्दल पूर्ण माहिती आपल्याला भेटते. तर अजून थोडंसं रिलेशन स्ट्रॉंग होतं. म्हणून म्हटलं बघ चला आपली पण एक कहाणी गोष्ट आपण सांगूया सगळ्यांसोबत. माझं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ते सांगूया. त्याच्या अगोदर मी माझी ओळख करून देते. पहिल्यांदा सगळ्यात आधी ती तर तुम्हाला माहितीच आहे, पण सासरची आणि माहेरची. तर माझं नाव अमृता किरण वारे. तर माझं सासर आहे भूम तालुक्यातलं बऱ्हाणपूर गाव, बऱ्हाणपूर तालुका, भूम, जिल्हा धाराशिव. आणि माझं माहेर आहे गौंडरे. म्हणजे माझं पूर्ण माहेरचं नाव अमृता उत्तम कापले, राहणार गौंडरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. हे माझं माहेरचा ॲड्रेस आहे. अशाने बऱ्याच जणांचे प्रश्न दूर होणार आहेत या व्हिडिओमुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी राहते अंकलेश्वर, गुजरातमध्ये. तर मी इकडे राहते कारण माझे हजबंड जे आहेत ते इकडे जॉब करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासूनच माझे सासरचे इकडेच राहत होते. म्हणजे माझे हे इकडेच जन्मले, इकडेच वाढले. कारण माझे सासरे इकडे होते अगोदर. त्यांचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे चालायचे. सुरुवातीला जॉब करायचे, नंतर मग बिझनेस करायला लागले. त्याच्यामुळे माझे सासू सासरे आधीपासून इथे आहेत. ते लोक इकडेच वेल सेटल झालेले आहेत. म्हणून मग मी लग्नानंतर डायरेक्ट इकडे आले आणि आत्ता रिटायरमेंट नंतर मम्मी पप्पा गावाला शिफ्ट झाले 4-5 वर्षापूर्वी. आणि मग आम्ही इकडेच राहिलो. अशी माझी ओळख आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तुम्ही कुठून, तुम्ही मराठवाड्यातले सांगता धाराशिव, मग गुजरातमध्ये कसं काय. मग लोकांना असं वाटतं ही बाई फसवते का काय, हिचं खरंच म्हणजे कधी सांगते मी धाराशिवची, परत ॲड्रेस विचारला तर सांगते गुजरात. मग त्यांचा हा गैरसमज दूर होणार आहे आजचा व्हिडिओ बघितल्याने. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मी हा व्हिडिओ 4-5 पार्टमध्ये सांगेल कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगता येणार नाही. तर माझं आहे अरेंज मॅरेज. आणि माझ्याकडे बघून कोणी पण असंच म्हणेल की अरेंज मॅरेजच असणार आहे कारण मी एकदम साधी सिंपल मुलगी आहे. माझे हे पण खूप साधे भोळे आहेत ते. आणि आमचं अरेंज मॅरेज आहे दोघांचं पण. आणि मग तुम्ही म्हणाल एक डायरेक्ट महाराष्ट्रातनं तिकडं गुजरातमध्ये कसं कॉन्टॅक्ट. तर अरेंज मॅरेज आहे आणि माझ्या चुलतीच्या माहेर थ्रू आमचं जुळलेलं आहे. म्हणजे असं लग्न जुळलेलं आहे. तर नात्यातलंच आहे, एकदम नवीन नाही. आमच्याकडे तरी खूप जुनं पुराणं का होईना पण नातं शोधून काढतात, तेव्हाच लग्न ठरवतात. माझी कास्ट मराठीच आहे, 96 कुळी मराठा. माझं कुलदैवत माहेरचं ज्योतिबा आहे, सासरचं खंडोबा आणि ज्योतिबा दोन्ही आहे. तर अशी माझी ओळख आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं शिक्षण झालेलं आहे 12वी+ समजा तुम्ही. त्याच्यानंतर DTED, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन, अर्ध्यामध्येच माझं लग्न झालं. म्हणजे माझं कॉलेज पूर्ण झालेलं नाही. तर आता गोष्ट अशी की माझं माहेरी माझे म्हणजे 3 भावंड आहेत आम्ही, 1 भाऊ 1 बहीण आणि मी. माझ्या घरात मी सगळ्यात मोठी होते. आणि माझ्या 4 चुलत्यांचं आमची फॅमिली होती. शेती करणारेच माझे वडील. म्हणजे कंडिशन त्यांची चांगली होती. 4 भावांमध्ये मला आत्या नाहीये, 4 भाऊ आहे. 4 भावांमध्ये त्यांची 50-60 एकर शेती होती, ट्रॅक्टर होते, सालाचे गडी होते, घरदार, सगळ्या गोष्टी होत्या, व्यवस्थित होतं. आणि आमच्यामध्ये मला आत्या नसल्यामुळे आजी आजोबांची फार इच्छा होती की माझ्या नातींना खूप शिकवायचं, मास्तरनी करायची अशी इच्छा होती माझ्या आजोबांची. आणि त्याच्यामुळे आम्हाला शिक्षणासाठी फार सपोर्ट होता. शेतकरीच्या जरी आम्ही मुली असलो ना तरी आम्हाला शेतात कधीच त्यांनी येऊ दिलं नाही. हुरड्या जरी खायचा असला तरी माझी आजी सांगायची की घरीच घेऊन ये, मी त्यांना भाजून देईल पोरींना, रानात नको, ऊन लागेल, काटेत असतील. म्हणजे असं होतं. अशा फॅमिलीमधून आम्ही आलेलो आहोत. आणि शिक्षण माझं अर्ध होण्याचं कारण असं की माझ्या मागं 2 भावंड होते. मी थोडी मोठी झाली, 7वी-8वीला गेले की 4ही भाऊ वेगळे झाले की थोडं आर्थिकदृष्ट्याही त्यांचं म्हणजे वाटण्या होतात, तर फरकच पडतो थोडासा. मग सगळ्यात म्हणजे गोष्ट अशी होती की सगळं कारभार माझ्या मोठ्या चुलत्यांकडे होता. माझ्या वडिलांना तेवढा काही एक्सपिरियन्स नव्हता करणं, देणं घेणं ठेवणं या गोष्टींचा. मग नंतर एकदा माझे आजी आजोबा पण माझ्या वडिलांकडे. आम्ही पण 3 भावंड, लहान मुलं. आणि माझे वडील सगळ्यात लहान. तर त्यांना ह्या गोष्टीचं खूप टेन्शन यायचं की माझ्या 2 मुली आहेत आणि प्लस शिकायला सगळे 3 मुलं शिकतायत. आणि लहान मुलगी खूप हुशार होती अभ्यासात, मी पण हुशार होती, माझी पण शिकायची इच्छा होती. आणि मग दोन्ही मुली एका पाठोपाठ लग्नाला येतील, तर मग मी दोघीचा खर्च कसं काय करू शकणार. आणि त्यांना असं होतं की मुलींना जेमतेम करून द्यायचं, पाठवून द्यायचं. अशातली माझी फॅमिली नाहीये. त्यांना मुलींचं खूप चांगलं करायचं होतं. त्यांच्याच्याने जेवढं करता येईल तेवढं, की
करून मुलींचं फक्त मुलींना सेट करून द्यायचं बुवा असं होतं. तसं जेमतेम कोणाच्या तरी गळ्यात टाकून द्यायचं असतं तर मग टेन्शनच नव्हतं त्यांना, कारण माझी बहीण पण दिसायला वगैरे व्यवस्थित आहे, उंचापुरे आहेत आम्ही. आणि तसं तर म्हणजे चांगलं माझ्या फॅमिलीचं पण खूप नाव आहे माझ्या गावात, म्हणजे चांगली आहेत माझी फॅमिली खूप चांगल्या लोकांमध्ये गणली जाते अशी. तर मग असं होतं. मग त्यांनी काय विचार केला की हिचं शिक्षण चालू ठेवूया, माझं शिक्षण चालूच ठेवूया आणि तिचं म्हणजे चालू शिक्षणामध्ये जर समोरून कोणी चांगलं स्थळ आलं, चांगला मुलगा आला तर लग्न करूया, नाही जुळलं तर काही प्रॉब्लेम नाही, मग तिला शिकू देऊया असं. पण त्यांना एक गोष्ट खूप खायची की माझ्यानंतर माझ्या भावाचं पण भविष्य आहे, प्लस आजी आजोबा सतत आजारी पडायचे, त्याच्यानंतर माझी लहान बहीण तिचं शिक्षण, बाहेर मुलांना शिकायला ठेवायचं म्हणजे किती खर्च असतो, आणि शेतीच्या जीवावर 10-12 एकर शेती होती माझ्या वडिलांना, तर त्याच्या जीवावर एवढं सगळं करायचं म्हणजे त्यांना थोडंसं असं प्रेशर होतं त्याचं. म्हणून मग असं आमचं म्हणजे माझं लग्न थोडंसं गडबडीतच त्यांनी करून टाकलं, कारण माझ्या मागे माझे 2 लहान भावंड सुद्धा होते. तर माझं लग्न यांच्यासोबत झालं. कसं झालं तर हे बघायला आले होते ॲक्च्युली माझ्या चुलत बहिणीला बघायला आलेले होते, आणि ती खूप गोरी होती. माझे हे सावळे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आणि मी पण सावळीच आहे, कलर माझा पण श्याम आहे. आणि माझी ती चुलत बहीण खूप गोरी होती, इतकी गोरी की एकदम पांढरी शुभ्र होती ती. आणि मग माझे सासरे आले होते बघायला तिला, तर माझ्या सासऱ्यांना बघूनच तिच्या फॅमिलीने काय बोलले की नाही, हे पाहुणेच एवढे काळे तर मुलगा पण किती काळा असेल, आमची मुलगी तर एवढी गोरी आहे, नाही आम्ही नाही देणार. मग असं झालं, आणि माझ्या सासऱ्यांना खूप वाईट वाटलं त्यावेळेस की यांनी डायरेक्ट असं बोलून नाही म्हणून नकार दिला म्हणे, यांनी माझं बघितलं नाही, काही नाही गोष्टी कुठल्याच. मग ही गोष्ट मग त्यांना परत दुसऱ्यांकडून कळलं की त्यांच्याच फॅमिलीमध्ये दुसरी एक मुलगी आहे, ती थोडीशी श्याम आहे, तिच्याबद्दल बघूया आपण. मग त्यांना एक इरस होती की नाही, ती नाही दिली ना त्यांनी माझा अपमान केला, मग तिचीच बहीण मी सून म्हणून करून घेऊन येणार असं त्यांनी ठरवलं. मग तेव्हा त्यांना कळेल की नाही ही माणसं कुठल्या लेवलची होती आणि यांचं काय होतं ते, म्हणजे असं होतं. आणि त्या सगळ्या चक्करमध्ये असं आमचं लग्न ठरलं. पण त्याच्यामध्ये पण खूप विघ्न आले. माझ्या सासूबाईंचा स्वभाव, माझ्या सासूबाईंचं बोलणं, त्याच्यानंतर यांनी 2 वेळा बघायला येणं, म्हणजे एकाच दिवशी 5-6 मुली बघणं, आणि सगळं होऊन आमचं लग्न कसं ठरलं, काय काय झालं ते सगळं मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगते. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच भरपूर आहे, कारण एकाच व्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. तर पूर्ण माझ्या लग्नाची स्टोरी बघायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका, आणि हो व्लॉगला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे पुढचे येणारे व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत नमस्कार.